माझं ग्रॅज्युएशन BBA झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBA झाले. गोठ्याला आम्ही दोघांनी मिळून गोठे व्हिजिट केले, बघितले कुणाकुणाचे कसं व्यवस्थापन आहे ती. मी सुद्धा नोकरी करत होतो, जॉब करत होतो. ते सोडून मी आता ह्या उद्योगात आहे. नमस्कार, मी पांडुरंग चंद्रकांत मोहिते, मुक्काम पोस्ट चिलावाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जिच्यामुळे मी ह्या दूध व्यवसायात आहे ती ही माझी पत्नी. माझे नाव दीपाली पांडुरंग मोहिते. आमचा दुधाचा व्यवसाय 10 वर्षापासून चालू आहे. माझं स्वतःचं MBA झालेलं असताना सुद्धा मी ह्यांना साथ देते दुग्ध व्यवसायात. आजकाल बरेच तरुण लोक असे आहेत की जे नोकरीच्या मागे लागत आहेत. तर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचं काहीतरी असं नवीन करून दाखवायच्या उद्देशाने आम्ही हा व्यवसायात शिरलेलो आहे दोघं पण. मला स्वतःलाच इतक्या अपॉर्च्युनिटी होत्या की जॉबच्या, तरी पण मी ह्यांना सपोर्ट केला आहे आणि आम्हाला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे बिझनेसमधून. त्यासाठी आम्ही हे बिझनेस चालू आहे दुधाचा चांगला करतो. आमच्या व्यवसायाची सुरुवात 2 गायींपासून झाली. तेव्हा आमचं दूध जास्त काही नव्हतं, पण आम्हाला असं वाटलं की आपण आता दुधाचा व्यवसाय चालू करावं. मग आम्ही तिथून 2 गायी अजून जास्त असं वाढवत गेलो. आम्हाला 8 दिवसाला पगार मिळत होती दुधाची, जेणेकरून की कुठल्याही जॉबमधून 8 दिवसाला पगार मिळत नाही. मग त्यामुळे आम्ही असं विचार केला की अजून जास्त गायी वाढवल्या तर आमचा घर परपंच वगैरे त्याच्यावरच चालू होता आणि त्याच्यावरच चालू आहे. त्यामुळे आम्ही जास्त गायी घेत गेलो, त्या येणाऱ्या पैशातून दुधाच्या सेविंग करून करून गायी वाढवत गेलो. आपल्याकडे 20 HF जातीच्या 20 गाय आहेत. आपली दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 वाजल्यापासून होतो. सकाळी 5:30ला आम्ही उठतो, गोट्यामध्ये येतो. मुक्त गोट्यात गाय असतात, त्याच्यामध्ये आम्ही गोट्यात गाया घेतो. गाया बांधल्या की गोट्यात मग आम्ही हिंदुस्तान फीडचं आपल्याकडे हिरा आहे आणि जशी दुधाची क्षमता आहे तसं त्यांना हिरा देतो. आपण आपल्याकडे सरकी आहे जी हिंदुस्तान फीडची, ती पण देतो त्याच्यामध्ये. मग ती झालं की आम्ही दूध काढतो. दूध काढलं की मग मोकळे न सोडता आधी मग त्यांना वाला चारा देतो. ती झालं की मग आपण बाहेर सोडून देतो. निरोगी गायी राहण्यासाठी आपण मुरघास, कडवळ देतो आणि दुधाच्या उत्पन्नानुसार आपण गायांना खुराक ठेवतो. आपल्या गोट्यामध्ये हिंदुस्तान फीडचं सगळे प्रोडक्ट वापरले जातात. हिंदुस्तान फीडचे सर्व पशुखाद्य वापरल्यामुळे आपली गाय निरोगी राहिली, प्लस दुधामध्ये पण वाढ झाली. आणि हिंदुस्तान फीडचे डॉक्टर वेळोवेळी आपल्या गोट्यामध्ये मार्गदर्शन करत असतात. त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप मोलाचं ठरतं आहे, कारण का आपल्या गोट्यामध्ये कधी मस्टडी झाली नाही त्यांच्या सल्ल्यानुसार. आणि त्यांचे सल्ले आपल्याला वेळच्या वेळेला भेटत असल्यामुळे आपली गाय निरोगी आणि बेस्ट राहायला लागलेली आहे. मी माझ्या गोट्यामध्ये गुरांना सकस आहार दिल्यामुळे त्यांचं उत्पादन पण चांगलं आहे दुधाचं. तर माझं सर्व शेतकऱ्यांना असं विनंती आहे की त्यांनी पण हिंदुस्तान, कारण आम्ही आमच्या गोठ्यामध्ये हिंदुस्तान फीडचे सगळेच प्रॉडक्ट वापरतो, जसं की हिरा, इंद्रनील, वात्सल्य, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम. तर तुम्ही पण सगळ्यांनी त्यांचं प्रॉडक्ट जाणून घ्या, कुठल्या म्हणजे कशासाठी वापरा कुठलं प्रॉडक्ट ते, आणि तुम्ही पण तसं वापरा, कारण जेणेकरून तुमचं दुधाचं उत्पन्न वाढेल. हिंदुस्तान फीडच्या प्रॉडक्टबद्दल सांगायचं झालं तर कॅल्शियम जे आहे ते जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम वाढतं. त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर जे आहे त्याच्यामुळे जनावरांच्या शरीरातील घटक जे कमी होत आहेत ते होत नाही. त्याच्यानंतर हिरा जे आहे ते जास्त दूध देणाऱ्या गुरांसाठी हिरा वापरतो, त्यामुळे दूध जास्त देतात गुरं. आणि जे वात्सल्य आहेत ते 9 महिन्याच्या ज्या गाभण गुरांना वात्सल्य वापरतो, त्याच्यामुळे गुरांची प्रसूती नॉर्मल होते आणि प्लस झाड वगैरे अडकत नाही. आपण आपल्या गोट्यामध्ये ह्याच्या आधी वेगळ्या कंपनीचं पशुखाद्य वापरत होतो, पण आपल्याला त्याच्यामधून काय रिझल्ट एवढासा मनावासा भेटत नव्हता. की दिवशी आपल्या गोट्यावरती हिंदुस्तान फीडचे डॉक्टर आले, त्यांचा सल्ला घेतला. आता सर्व प्रकारचे हिंदुस्तान फीडचे प्रोडक्ट आपण सध्या आपल्या गोट्यामध्ये वापरत आहे. आहार व्यवस्थापनात हिंदुस्तान फीडचे फीड सप्लिमेंट्स, कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर आहे. ते आपण कॅल्शियम एका गाईला, येलेल्या गाईला पहिल्या महिन्यात 100 मिली देतो आणि ती संपली की हिंदुस्तान फीडचे आपण मिनरल मिक्सचर 50 ते 60 ग्रॅममध्ये गायांना देतो. मला स्वतःला म्हणजे गोठ्याच्या व्यवसायामध्ये खूप अडचणी आल्या सुरुवातीला. माझं ग्रॅज्युएशन BBA झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBA झाले. मला खेडं म्हणजे काय म्हणजे खेड्यात कधी मी राहिलेच नव्हते. मी पूर्णपणे शहरातून आलेले होते आणि मला हे खेडं पूर्णपणे नवीन होतं. त्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणं हे पूर्ण नवीन होतं माझ्यासाठी. मी कधीच याच्या अगोदर म्हणजे गाया सांभाळल्या नव्हत्या किंवा गुराच्या समोर सुद्धा जात नव्हते मी. पण त्याच्यानंतर मी हळूहळू सगळं शिकत गेले.
परत दाहरा काढायच्या काढू लागायच्या, वैरणी टाकायच्या गुरांना, शेण काढायचं सगळं, म्हणजे आता काही स्टॉप नाही, मी सगळं करू लागते त्यांना. वैरणी पण काढते शेतातून. मला आव्हान म्हणजे सुरुवातीला प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन होती आणि मी शिकत गेले. यूट्यूबवर व्हिडिओज बघितले, गोठ्याला आम्ही दोघांनी मिळून गोठे व्हिजिट केले, बघितले कुणाकुणाचे कसं व्यवस्थापन आहे ती. मग त्याच्यातून आम्हाला हळूहळू सगळं शिकायला मिळालं. आणि यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना सगळं नॉलेज होतं अगोदरच, पण मला काहीच माहीत नव्हतं ह्याच्यामध्ये. पण ह्यांनी मला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलेला आहे. म्हणजे मी शिकत गेले ह्यांच्यासोबत आणि आम्ही दोघांनी मिळून हा गोठा उभारायचा निर्णय घेतला आणि तो आज सफल झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी माझा असा सल्ला आहे की अगोदर तुम्ही पाण्याचं नियोजन करा. पाणी भरपूर असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला कुठंच पाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर आहार सकस पाहिजे, त्याच्यामध्ये मुरघास असेल, कडवळ असेल, हे तुम्ही वापरू शकता चारा गुरांना. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस सल्ला घ्या, म्हणजे हिंदुस्थान फीडच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याच्यामुळे आपले गुरं निरोगी राहतील, त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढेल गुरांचं. आणि त्याच्यानंतर HF जातीच्या गुरांचं म्हणजे हे करा तुम्ही, HF जातीच्या गुरे आपल्या गोठ्यामध्ये असायला पाहिजेत, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं दुधांचं. पुन्हा आता आपल्या गोठ्यामध्ये 20 गाय आहेत. आपल्याला जास्त मोठ्या 20-50 गायीचा गोठा करायचा नाहीत, त्याला आपल्याला 10च गायीचा गोठा करायचा आहे. त्याची सुरुवात मी आत्तापासूनच केलेली आहे. त्याच्यासाठी आपण वेगळे सिमन्स आता आपण गाईला आपल्या स्वतःच्या गोठ्यामध्ये भरतो आहे. त्याच्यामध्ये ABS कंपनीचं, बायप कंपनीचं सिमन्स आपण भरलं जातो आहे, कारण की आपल्याला 10च गायी गोठ्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्याचं दूध उत्पादन 20 गायींपेक्षा 10 गायींचं दूध कसं जास्ती जाईल हे आपण नवीन ह्याच्यामधून शिकत आहे आणि ते आपलं काम गोठ्यामध्ये चालू आहे आता सध्याला. मी सुद्धा नोकरी करत होतो, जॉब करत होतो, ते सोडून मी आता ह्या उद्योगात आहे. कारण की मी पहिल्यांदा जिथं नोकरी करायचं आहे त्यानुसार आपण मालक कसा होईल हा विचार मी स्वतः बनवला एक दिवशी. त्यानुसार मी हिच्याशी शेअर केला. मग हिचा सपोर्ट घेऊन आम्ही दोघंजण ह्या व्यवसायात शिरलो आणि हा व्यवसाय आम्ही दोघांनी मिळून 100% सफल केलेला आहे. मला एवढंच सांगणं आहे की ज्या शेतकरी नवीन ज्याला करायचा आहे हा उद्योग, त्यांनी कृषी प्रदर्शन म्हणा की इतर कोणाचे गोटे हे बघितले पाहिजे. लोकांचं बाबा कसं चाललं आहे, त्या गोट्यात काय नवीन आहे, आपल्या गोट्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे, हा दुसऱ्या उत्पादकांनी हा विचार केला पाहिजे. व्यवसाय करत असताना सर्व शेतकऱ्यांना आमचा असा सल्ला आहे की सुधारित पद्धतीने व्यवसाय करा. हिंदुस्थान फीड्सच्या डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या. हिंदुस्थान फीड्सच्या कार्याला आमचा सलाम. धन्यवाद.